आता आपण टॅली प्राईममध्ये कंपनी कशी क्रिएट केली जाते हे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला कीबोर्डवरील टॉप ॲरोच्या सहाय्याने आपण क्रिएट कंपनीवरती जाऊ शकतो. क्रिएट कंपनीवरती जाऊन एंटर करूया. इथे स्वतःच्या नावाची कंपनी आपल्याला तयार करायची आहे. मी या ठिकाणी स्मार्ट IT इन्स्टिट्यूट म्हणून कंपनी तयार करतो. आपण आपला कंप्लीट ॲड्रेस टाकायचा आहे. नियर इच्छापूर्ती गणेश मंदिर दापोली. हा ॲड्रेस ज्या वेळेला आपण आपल्या कंपनीमधून एखादं सेलचं बिल देणार आहोत एखाद्या पार्टीला, त्यावेळेला त्याच्यावरती हा ॲड्रेस आपला मेन्शन होऊन जाईल. स्टेट महाराष्ट्र. पिनकोड आपण इन्सर्ट करूया. मोबाईल नंबर आपला इन्सर्ट करूया. त्याचबरोबर ईमेल ॲड्रेस आपण आपला इन्सर्ट करू शकतो. @gmail.com. वेबसाईट आपल्या कंपनीची असेल तर आपण या ठिकाणी एंटर करू शकतो. फायनान्शियल इयर बिगिनिंग फ्रॉम आपल्या सिस्टम डेटनुसार आपली आता फायनान्शियल इयर ऑटोमॅटिकली सिलेक्टेड झालं आहे. 1 एप्रिल 2025 चालू फायनान्शियल इयर आहे. हे संपणार 31 मार्च 2026ला. बुक्स बिगिनिंग फ्रॉम जेव्हापासून आपण अकाउंटिंग चालू करतो ती डेट आहे, तर आपण याच तारखेपासून अकाउंटिंग चालू करतोय. त्याच्यानंतर आपल्याला हे सिक्युरिटी कंट्रोल वगैरे आपल्याला आता सध्या ह्याची काही गरज नाही आहे, त्याच्यामुळे आपण कंट्रोल एच्या सहाय्याने याला ॲक्सेप्ट करणार आहोत किंवा इंटर करून तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. कंट्रोल ए, ऑल ॲक्सेप्ट. येस. कंपनी क्रिएटेड सक्सेसफुली झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला कंपनीचे काही फीचर्स दिसत आहेत. जसं की आपल्याला सांगितलेलं आहे अनेबल द फीचर्स ॲज पर युअर बिझनेस नीड्स. तुमच्या बिझनेसच्या गरजेनुसार जे काही फीचर्स तुम्हाला ऑन करायचे असतील ते तुम्ही ऑन करू शकता. आपल्याला ज्या वेळेला ज्या फीचरची गरज लागणार आहे त्यावेळेला आपण या ठिकाणी येऊन ऑन करणार आहोत. त्यामुळे ह्याला तात्पुरता आपल्याला GSTचा सेटअप लावून घेऊया. यामध्ये इथे GSTला येस म्हटलेलं आहे, एंटर करायचं. जसं की आपल्याला आता स्टेट आहे आपला महाराष्ट्र बाय डिफॉल्ट सिलेक्टेड झालेला आहे. रजिस्ट्रेशन टाईप 2 ते 3 पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आपला शॉप. जसं की रेग्युलरमध्ये आहे, कंपोजिशनमध्ये आहे आणि रेग्युलर SEZ म्हणजे रेग्युलर स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आपण आपला शॉप रजिस्टर करू शकतो. तर आपला शॉप सपोज पकडा रेग्युलरमध्ये आपला रजिस्ट्रेशन आहे म्हणून आपण रेग्युलर सिलेक्टेड ठेवला. आता या ठिकाणी GSTN नंबर आपल्याला 15 डिजिटचा इन्सर्ट करावा लागेल. तर आपण एक सॅम्पलसाठी GSTN नंबर इन्सर्ट करूया. बाय डिफॉल्ट Z आणि 5. एक सॅम्पल GSTN नंबर आपण या ठिकाणी इन्सर्ट केला आहे. आपली जी काही GSTR1 ही फाईल असते ही मंथली आणि क्वार्टरली ह्या 2 पद्धतीने आपण फिलअप करतो. जसं की रेग्युलर म्हटला की मग मंथली फिलअप केली जाते. बाय डिफॉल्ट मंथली आपण सिलेक्टेड ठेवूया. GST युजरनेम ज्या आपण GST पोर्टलवरती ज्या युजरनेमनी लॉग इन करतो तेच युजरनेम या ठिकाणी आपल्याला टाकायचं असते. 2 प्रकारचे फिलिंग डॉक्युमेंटसाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफायसाठी 2 प्रकारचे मोड्स आपल्याला शो होत आहेत. जसं की DSC आणि EVC. आपण याच्यातून DSC हा सिलेक्टेड ठेवूया. ओके. आणि एंटर करून आपल्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. ही सुद्धा विंडो कंट्रोल एच्या सहाय्याने आपण ॲक्सेप्ट करू शकतो. त्यानंतर आपण आता आलेलो आहोत गेटवे ऑफ टॅली या विंडोवरती. याप्रमाणे आपण आपली कंपनी क्रिएट केलेली आहे. बघा लेफ्ट साईडला आपल्याला आपली कंपनी शो होते, स्मार्ट IT इन्स्टिट्यूट दापोली म्हणून. डेट ऑफ लास्ट एंट्री आपल्याला शो होते, करंट डेट शो होते. त्यानंतर करंट पिरियड आहे 1 एप्रिल 25 टू 31 मार्च 26 पर्यंत. ओके. आता आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये डेट कशी चेंज केली जाते. करंट डेट आता माझी एंट्री सपोज पकडा चालू झाली असेल 1 सप्टेंबर 2025 पासून, तर मला ही डेट बदलावी लागेल. शॉर्टकट कीज आहे बघा इकडे उजव्या साईडला आपल्याला शॉर्टकट कीज शो होते F2 डेट बदलण्यासाठीचे. तर आपण फंक्शन कीजमधून F2 प्रेस करू शकतो डेट बदलण्यासाठी. आणि मी डेट करंट डेट टाकतो 1/9/2025 म्हणजे 1 सप्टेंबरपासून माझे डेट एंट्री चालू झालेले आहे असं शो होण्यासाठी. त्यानंतर मला सपोज पकडा पिरियड चेंज करायचा असेल तर याची शॉर्टकट कीज आहे Alt+F2 म्हणून आहे पिरियड चेंज करण्यासाठी. आता आपल्याला कोणताही पिरियड आपल्याला चेंज नाही करायचा आहे कंपनीचा. कंट्रोल एच्या साइन आपण ॲक्सेप्ट करूया. त्यानंतर इथे आपल्याला शो होत आहे डेट ऑफ लास्ट एंट्री. आता आपण याच्यामध्ये कोणतंही वाउचर अजून एंटर केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे कोणती एंट्री या ठिकाणी आपण मारली नसल्या कारणाने कोणतीही डेट आपल्याला या ठिकाणी शो नाही होत आहे.
त्यानंतर सपोज पकडा आपण कंपनी क्रिएट करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला कंपनीमध्ये एखादा फॉल्ट आला किंवा कंपनीमध्ये एखादा ॲड्रेस चुकला असेल, मोबाईल नंबर चुकला असेल, काहीतरी मिस्टेक झाली असेल आणि ते आपल्या नंतर लक्षात आली असेल, तर आपल्याला आता कंपनीला अल्टर कसं करायचं म्हणजे दुरुस्त कसं करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला F3 इकडे उजव्या साईडला बघा तुम्हाला F3 म्हणून फंक्शन्स आपल्याला शो होत आहे, तो आपल्याला प्रेस करायचा आहे फंक्शन कीजमधून F3. ओके, अल्टर कंपनी नावाचा ऑप्शन्स आहे, एंटर. या ठिकाणी आपण आपल्या कंपनीला अल्टर करू शकतो, म्हणजे जे काय चुकलं असेल ते आपण या ठिकाणी दुरुस्त करू शकतो. फॉर एक्झाम्पल यानुसार कंट्रोल एच्या साईन ॲक्सेप्ट करूया. त्यानंतर सपोज पकडा मला माझी कंपनी बंद करायची आहे, तर इथे मी शट कंपनी नावाचा ऑप्शन्स आहे, एंटर करून आपली कंपनी शट करू शकतो, म्हणजे माझी कंपनी बंद झाली. या लिस्टमध्ये कुठेतरी माझी कंपनी गेलेली असेल. नेक्स्ट डेला आल्याच्या नंतर मी डायरेक्टली माझ्या कंपनीचं नाव या ठिकाणी सर्च करणार, मला माझी कंपनी शो होऊन जाते. ओके, त्यानंतर पुन्हा F3च्या सहाय्याने अजून याच्यामध्ये ऑप्शन्स आहे, तो म्हणजे कोणता, सिलेक्ट कंपनी आहे, न्यू क्रिएट करू शकता, अल्टर करू शकता, डिलीट करू शकता. डिलीट कशी करायची, तर अल्टर कंपनीवरती येऊन इंटर करायचा, Alt+D म्हणायचं, Alt+D, डिलीट कंपनी. आर यू शुअर विचारत आहे, तर आपल्याला ही डिलीट नाही करायची आहे, त्यासाठी आपण या ठिकाणी नो करूया. त्यासाठी N प्रेस करतो किंवा माऊसने तुम्ही नोवरती क्लिक करू शकता, बट शॉर्टकट कीचे N प्रेस केला काम ओके. कंट्रोल एच्या साईन ॲक्सेप्ट, येस. टॅलीमध्ये बॅक जाण्यासाठी एस्केप बटन आहे कीबोर्डवरतील टॉप बटन लेफ्ट साईडचं. ओके, इथे आपल्याला आपली कंपनी क्रिएशन झालेलं आहे, त्याचबरोबर करंट डेट बदलली गेली, आपण करंट पिरियड कसा बदलायचा तो शिकलेलो आहोत, आणि F3 म्हणजे चेंज कंपनी या ऑप्शन्समधील अल्टर कंपनी, शट कंपनी याचे ऑप्शन्स बघितलेले आहेत. ओके,